किंमत मोजावी लागेल. महागाईवरून शरद पवारांचा इशारा. फडणवीसांचं थेट उत्तर. म्हणाले, देशासह राज्यात महागाई वाढतच चालली आहे. काही दिवसांपूर्वी पेट्रोल डिझेलच्या दरात वाढ करण्यात आली होती. त्यानंतर आता गॅस सिलेंडरचे दर देखील वाढलेले आहेत. गॅस सिलेंडरचे दर प्रति सिलेंडर 29 रुपयांनी वाढवण्यात आलेला आहे. दरम्यान वाढत्या महागाई विरोधात राज्यात सरकार विरोधात विरोधकांचं आंदोलन सुरू आहे. आणि या सर्व पार्श्वभूमीवर बोलताना राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांनी सरकारला मोठा इशारा दिला आहे. आणि याची राजकीय किंमत सत्ताधाऱ्यांनी योग्य वेळेला कळेल, असं शरद पवार यांनी म्हटलंय. देशभरात वाढत असलेल्या महागाईवर प्रतिक्रिया देताना शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. महागाई वाढते आहे, याचा थेट परिणाम हा सर्वसामान्य लोकांवर होतो आहे. पंतप्रधानांनी सुरुवातीला सांगितलं की आम्ही महागाई नियंत्रित करतोय. नियंत्रित याचा अर्थ टप्प्याटप्प्याने हा धक्का द्यायचा आहे, हे त्यांचं सूत्र आहे. आणि याची राजकीय किंमत सत्ताधाऱ्यांनी योग्य वेळेला कळेल, असं शरद पवार यांनी म्हटलंय. दरम्यान शरद पवार यांच्या या विधानावर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. जगात युद्धजन्य परिस्थिती आहे, त्यामुळे जगात असा एकही देश नाही जिथे पेट्रोल, डिझेल आणि गॅसचे भाव वाढलेले आहेत. सगळीकडे वाढलेले आहेत. निश्चितपणे केंद्र सरकार त्याची चिंता करत आहे. योग्य वेळी योग्य निर्णय होईल, असं यावर बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलं आहे. मला असं वाटतं की सर्वांनाच माहिती आहे, जगामध्ये युद्धजन्य परिस्थितीमुळे जगातला एकही देश असा नाही की ज्या देशामध्ये पेट्रोल, डिझेल आणि गॅसचे भाव वाढलेले नाहीत. ते सगळीकडे वाढले आहेत. निश्चितपणे केंद्र सरकार त्याची चिंता करते आहे आणि योग्य वेळी योग्य निर्णय होतील. शरद पवार साहब ने कहा है कि झटके जो बढ़ा रहे हैं उनको भी बैठने की आदत है. देखिए, पूरी दुनिया जानती है जिस प्रकार से युद्ध की परिस्थिति है, दुनिया का कोई देश अछूता नहीं है. हर देश में पेट्रोल, डीजल और गैस इसके मूल्य बढ़े हैं. भारत में फिर भी उसको काफ़ी कंटेन करने का काम प्रधानमंत्री जी ने किया है. मुझे ऐसा लगता है युद्ध की परिस्थिति जब तक. ब्युरो रिपोर्ट, SPN मराठी, मुंबई.